हा माहितीपट माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केला आहे. आपल्याला नेहमी वाटतं की आपण ऑनलाईन जे काही करतो त्यावर कुणीतरी पाळत ठेवतंय. ही एक खूप सामान्य चिंता आहे. पण पाळत ठेवणे म्हणजे सर्व्हेलन्स आणि देखरेख ठेवणे म्हणजे मॉनिटरिंग, या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. चला तर मग तो फरक नेमका काय आहे हेच समजून घेऊया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की आपल्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर खरंच लक्ष ठेवलं जाते का? याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. आणि ते कसं हेच आपण आजच्या विश्लेषणात पाहणार आहोत. ओके, तर या दोन गोष्टींमधला फरक समजून घेऊया. बघा, सर्व्हेलन्स म्हणजे लोकांवर त्यांच्या वैयक्तिक हालचालींवर लक्ष ठेवणं, आणि हे अनेकदा गुप्तपणे केलं जातं, जसं की सरकार किंवा काही कंपन्या करतात. याउलट मॉनिटरिंग हे पूर्णपणे वेगळं आहे. इथे व्यक्तींवर नाही तर सिस्टमच्या हेल्थवर लक्ष ठेवलं जातं. म्हणजे आपलं इंटरनेट, आपलं नेटवर्क व्यवस्थित काम करतंय की नाही हे पाहिलं जातं. हे नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर्स करतात आणि याचं उद्दिष्ट सिस्टम चांगली चालवणं हे आहे, लोकांवर नजर ठेवणं नाही. याला अजून सोप्या पद्धतीने समजून घेऊन समजा तुम्ही गाडी चालवत आहात. तुमच्या गाडीचा डॅशबोर्ड तुम्हाला स्पीड, पेट्रोल लेव्हल, इंजिनचं तापमान दाखवतो. तो हे सगळं का करतो? कारण गाडी सुरक्षित आणि व्यवस्थित चालावी. तो डॅशबोर्ड तुम्ही कुठे जाताय किंवा काय बोलताय यावर हेरगिरी करत नाही, बरोबर? नेटवर्क मॉनिटरिंगचं काम अगदी त्याच डॅशबोर्डसारखं आहे. ते सिस्टमची हेल्थ तपासतं, लोकांची नाही. बरं, मग आता आपण हे तर पाहिलं की मॉनिटरिंग म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं आहे. आता आपण हे बघूया की हे नक्की काम कसं करतं. यामागचं आर्किटेक्चर किंवा याची रचना कशी असते ते समजून घेऊ. आता हे जे डायग्राम दिसतंय ना, हेच आहे त्या संपूर्ण नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टमचं मूळ. बघायला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, पण काळजी करू नका. आपण याचा प्रत्येक भाग अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग या मोठ्या सिस्टेमचे छोटे छोटे आणि महत्त्वाचे भाग कोणते आहेत आणि ते नक्की काय काम करतात ते बघूया. आता आपण थ्रेट या सिस्टीमच्या हृदयावर, म्हणजे तिच्या सर्वात महत्त्वाच्या कार्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यामुळे ही संपूर्ण प्रणाली चालते. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे इव्हेंट कलेक्शन आणि प्रोसेसिंग. याला समजा की ही एक प्रकारची ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टम आहे. जेव्हा नेटवर्कमध्ये काहीतरी महत्त्वाचं घडतं, जसं की एखादं डिव्हाइस अचानक बंद पडलं, तेव्हा ही सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर्सना लगेच मेसेज पाठवते. त्यामुळे त्यांना सतत प्रत्येक गोष्टीवर मॅन्युअली लक्ष ठेवावं लागत नाही. पुढचा भाग आहे NCCM. हे नेटवर्कची मेमरी आणि रूलबुक म्हणून काम करतं. म्हणजे हे प्रत्येक डिव्हाइसच्या सेटिंग्सची नोंद ठेवतं आणि जेव्हा काही बदल किंवा अपडेट करायचे असतात तेव्हा ते ऑटोमॅटिकली करतं. यामुळे हे पक्कं होतं की नेटवर्क नेहमी ठरवलेल्या नियमानुसारच चालेल आणि चुका होण्याची शक्यता खूप कमी होते. आता बोलूया परफॉर्मन्स मॉनिटरिंगबद्दल. हे अगदी आपल्या रेग्युलर हेल्थ चेकअपसारखं आहे, पण हे सिस्टमचं हेल्थ चेकअप आहे. नेटवर्कमधली सगळी उपकरणं म्हणजे डिव्हाइसेस व्यवस्थित काम करत आहेत की नाही याचा महत्त्वाचा डेटा हे सतत गोळा करत असतं. तर या हेल्थ चेकअपमध्ये नक्की काय काय तपासलं जातं? तर यात अनेक गोष्टी येतात, जसं की कॉम्प्युटरचा CPU आणि मेमरी किती वापरली जात आहे, डिव्हाइसचं तापमान नियंत्रणात आहे का, डेटा पाठवताना काही लॉस होतोय का, किंवा एखादा ॲप उघडायला किती वेळ लागतोय. या सगळ्या गोष्टींवरून नेटवर्कचं आरोग्य कसं आहे हे कळतं. आणि आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, डिजिटल एक्सपिरियन्स मॉनिटरिंग. ही सिस्टम फक्त मशीन आणि डिव्हाइसेस नाही तपासत, तर प्रत्यक्ष वापरणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच आपल्याला अनुभव कसा येतोय हे सुद्धा तपासते. पिंग आणि ट्रेस राऊट सारख्या साधनांचा वापर करून ती हे चेक करते की सर्व काही आपल्यासाठी सुरळीत चालू आहे की नाही. बरं, आतापर्यंत आपण या सगळ्या तांत्रिक गोष्टी तर बघितल्या, पण या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे, हे इतकं महत्त्वाचं का आहे? चला आता याचा सार समजून घेऊया. तर या सगळ्याचा मुख्य उद्देश काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर नेटवर्कमध्ये काही बिघाड झाला असतो लगेच शोधून काढणे, आपल्याला त्रास व्हायच्या आधीच समस्या सोडवणे, आपलं नेटवर्क नेहमी सुरक्षित आणि भरोशाचं राहील याची खात्री करणे, आणि समजा काही प्रॉब्लेम आलाच तर तो नक्की नेटवर्कचा आहे की ॲपचा हे शोधून काढणे. हेच या मॉनिटरिंगचं मुख्य ध्येय आहे. थोडक्यात आपण जे रोज आरामात इंटरनेट वापरतो, व्हिडिओ बघतो किंवा ऑनलाईन काम करतो, त्यामागेही एक प्रचंड मोठी आणि हुशार सिस्टम पडद्याआड सतत काम करत असते, जेणेकरून आपला डिजिटल अनुभव नेहमी चांगला राहील. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, जसजसं आपलं जग अधिकाधिक ऑनलाईन होत चाललंय तेव्हा आपलं नेटवर्क फक्त फास्ट आणि रिलायबल असून चालेल का? ते प्रायव्हेट म्हणजे खाजगी आणि सुरक्षित आहे याची खात्री आपण कशी करणार, यावर विचार करायला हवा.